नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। हमारे बकरी फाड़े कुत्ते नहीं ऐसा मगे तो फाड़ सकते बच्चे कुछ लगते मैं तुमच्या गलीत कोणाला विचारा, मुलं असू दे, शेळ्या असू दे, जनावर असू दे, म्हशी असू दे, सगळ्यांना चावते ती कुत्रे। आमच्या गलीत ही सगळ्या खानापुरात म्हणला तरी चालेल। काही शेळी 2 महिन्याची गाभण असून 3 ते 4 महिन्याची गाभण आहे। त्याचं कान फाडलंय, कास फाडलंय, अक्षरशः त्या शेळीचा जीव जाताना एवढा त्रास झालाय त्याला, लवकर मरण पण येत नव्हतं त्या जनावराला। ह्याच्यावर लवकर आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। खानापुरात घडलेल्या या घटनेनं व्यक्त होतीये हळहळ। संबंधित प्रशासनानं ऍक्शन मोडवर येण्याची गरज। खानापुरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अशा या गंभीर बाबींमुळे लहान मुले, विद्यार्थी, महिला, पालक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत चाललंय। काही दिवसांपूर्वीच खानापुरातील मुन्ना बशीर पिरजादे यांच्या गाभण असलेल्या शेळीचे पिल्ल पोटातून बाहेर येईपर्यंत मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले होते व हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते। अशीच एक घटना आज पुनरावृत्ती झाली आहे। सह्याद्री न्यूजने घेतलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की जावेद नजीद पिरजादे यांच्या मातोश्रींनी 7 ते 8 वर्षापूर्वी शेळी पालन करण्यासाठी एक पाट शेळीचं पिल्लू खरेदी करून त्यास लहानाचं मोठं केलं होतं। त्यानंतर त्या शेळीला 2 ते 3 पिल्ली काही दिवसात झाली। मात्र या शेळीला खानापूरमध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांची नजर लागली व मंगळवारी जावेद यांच्या मातोश्री सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान घरकाम करत असताना जवळजवळ 15 ते 18 मोकाट कुत्र्यांच्या कळपानं त्या 4 महिन्याच्या गाभण असलेल्या शेळीचे लचके तोडले। शेळीचा व मोकाट कुत्र्यांचा मोठा आवाज होता। जावेद यांच्या मातोश्री बाहेर आल्या व त्यांनी त्या मोकाट कुत्र्यांना हकलले। मात्र तोपर्यंत त्या 15 ते 18 मोकाट कुत्र्यांनी शेळीचे लचके तोडले होते। त्यानंतर ताबडतोब प्राणी व पशूंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना बोलवण्यात आले। मात्र त्या डॉक्टरांनी सांगितले की जखमा खोलवर आणि खूप लचके तोडलेले असल्यामुळे यावर टाके घालता येत नाहीत। तसेच ही शेळी जास्त दिवस टिकू शकणार नाही। आज त्या शेळीनं प्राण सोडले। लहानाचं मोठं केलेल्या आणि जीव लावलेली शेळीनं दारात तडफडून प्राण सोडल्याने जावेद यांच्या मातोश्रीचं मन हळहळले होते। अशा या मोकाट कुत्र्यांच्या सध्या खानापुरात गटागटाने वावर सुरू आहे आणि ही भटकी कुत्री काही नागरिकांच्या अंगावरती धावून जाऊन चावा घेण्याचा प्रकार देखील घडत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे चालत्या वाहनांच्या आडवे येऊन अनेकांचे लहान मोठे अपघातही झाले। ही भटक्या कुत्र्यांची टोळी सध्या बलवडी रोड लगत असणाऱ्या मैदानावर घोळका करून बसलेली असतात। त्यामुळे खानापूरच्या गल्लोगल्लीतील लहान मुले, विद्यार्थी, महिला व नागरिक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अशी ही गंभीर बाब लक्षात घेता संबंधित प्रशासनानं अशा या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी खानापूरकरांमधून होत आहे। हमारे बकरी फाड़े कुत्ते नहीं ऐसा मगे तो फाड़ सकते बच्चे कुछ लगते मैं क्या हुआ? कब हुआ ये बकरी को, कब काटे? 5 बजे को बैठे थे हम बाहर बनते रोज ऐसे बंदे थे 8 फाड़ी 10-20 कुत्ते आते वो हाड़ करते गए तक मेरे बैंक पर आ रहे थे। कुत्ते को सब बकरी को फाड़ को छोड़े। हमारी गाभ है बकरी वो। डॉक्टर को वगैरह बोला नहीं? डॉक्टर बहुत जिक्र को। हाँ, डॉक्टर को बोले थे। डॉक्टर बोले क्या इलाज नहीं, उसे नहीं फाड़ नहीं आता, नहीं कर लेंगे, क्या रहेंगे तो रहेंगे, मरी तो मरी, कर लेंगे। इसका इलाज तो क्या करने का, किसे बोलने की था हमें गरीब लोग का बोल क्या तो भिंगा का बच्चे उसके 2 हैं तो ऐसा फाड़ी बच्चा पीछे लगते कुत्ते वो। 8-10 वर्ष झाले शेळीचा व्यवसाय करतोय, शेळी पालनाचा। तर एक 5-6 वर्ष झाले अशा का आमच्या पुढे प्रसंग यायला लागले की कुठली आमच्या गलीत कोणाला विचारा, मुलं असू दे, शेळ्या असू दे, जनावर असू दे, म्हशी असू दे, सगळ्यांना चावते ती कुत्रे। आमच्या गलीत ही सगळ्या खानापुरात म्हणला तरी चालेल, सगळ्यात घाण ही गोष्ट झालेली आहे। तर याच्यावर नगरपंचायतीने लवकर इलाज करावा। आता ही शेळी 2 महिन्याची गाभण असून 3 ते 4 महिन्याची गाभण आहे। त्याचं कान फाडलंय, कास फाडलंय, अक्षरशः त्या शेळीचा जीव जाताना एवढा त्रास झालाय त्याला, लवकर मरण पण येत नव्हतं त्या जनावराला। ह्याच्यावर नगरपंचायतीने लवकर आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। जवळजवळ 20-25 हजाराचं आमचं नुकसान झालंय। त्याची 2 बारकी पिल्लं आहे, ती दूध पेते, ते अजून छोटे आहे ते पण आता राहते की नाही आम्हाला काही गॅरंटी नाही। आणि सरकारने याच्यावर, नगरपंचायतीने याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी एवढी मी विनंती करतो। खानापूरमध्ये साधारण तुमच्या भागामध्ये असे किती मोकाट कुत्रे आहेत असं मला वाटतं? 100-200 असतील जवळजवळ।
होय. आणि आमच्या गलीत 15 कुत्र्यांनी मिळून फाडले याला. आम्ही घरातनं बाहेर उठून तर इथं शेजारीच बांधलेली होती शेळी आमची. 15 मिनिटात फाडून मोकळे झाले, 5 मिनिटातच. फाडले.